सुरुवातीचा दिवस आहे. पहिल्या दिवसावरून काल अवलंबून आहे का काल्याहून पहिला दिवस अवलंबून आहे? हॅलो, पहिला दिवसच नाही झाला तर काला काय माळावर करतोय का? हा, काला पहिल्या दिवसावर अवलंबून आहे. सुरुवातच नाही, शेवट कसा पायाच नाही, कळस कसा निघल का नाही. पण पहिला दिवस महत्वाचा आहे. पहिला दिवस तोरण तोडण्याचा आहे. पोळ्याच्या दिवशी इशीचं तोरण तोडायचा मान कोणाच्या बैलाला असतोय? मुकदमाच्या पाटलाच्या बैलाला मान असतोय. मग बैल मर्क का असना, मान पाटलाच्या बैलाला. अहो, हे बैल मर्क का असना, पण सत्याचं तोरण तोडायचा मान गबरो. पहिला दिवस आहे. पाटील म्हणले पहिला दिवस तुम्हाला, म्हणलं तसं तर तसं. झाली सप्तेची सुरुवात. दिवसभराचे कार्यक्रम पार पडले. 6:30 वाजता चोपदार माझ्याकडे आलं. महाराज, काय कीर्तनाला सुरू करायचंय, काय काय सामान लागतंय त्याची यादी सांगा. आता पहिला सप्ताह की मी आम्हाला घ्या लिहून. पहिल्यांदा खडी साखर लागते. खाणं होईल अथवा न खाणं होईल, पण पुढे दिसल्याशिवाय समाधान वाटत नाही. घेतलं लिहून. मृदंग स्वरात लावण्यासाठी हार्मोनियम लागते. घेतलं लिहून. टाळकरी लागते. घेतलं लिहून. एक मृदंग आहे, अजून एक मृदंग लागतंय. घेतलं लिहून. मृदंग ठेवण्यासाठी घोडं लागतंय. घेतलं लिहून. 8:45 हाक मारले. चोपदार, झाली का तयारी? झाली. कडी साखर काय म्हणजे पुढं आहे. हार्मोनियम काय आणली आहे? टाळकरी म्हणजे आलेच, जेवायला गेले. पाकुवा काय म्हणजे इकडून ठुलाय. मृदंग ठेवण्यासाठी घोडं सांगितलं होतं. कुठं आहे म्हणजे काय तिकडं खांद्याला बांधले, त्याला पेंडी टाकायला हुडकायला. आता मला सांगा, ते जर घोडं सचिन भाऊला कीर्तनात आणून दिलं, मला वाटते अजून तुम्ही घोड्यावर बसले नाही. बसले नाही? बसले अजून मज्जा मग तुमची. ते घोडं कीर्तनात चालत नाही. तिथलं घोडं इथं चालत नाही. आणि इथलं लाकडी घोडं नवरदेवाला पारावर जाण्यासाठी नेऊन दिलं. किती तारखेला नवरदेव पारावर जाईल? आमचे महाराज म्हणायचे, त्या नवरदेवाचा संसार घोड्यावर होईल. मला सांगायचं काय ध्यानात आलं का? नावानं घोडं एक आहे. तिथलं घोडं इथं जमत नाही, इथलं घोडं तिथं जमत नाही. नाव एक आहे, पण त्याचं कार्य बदललंय. विठ्ठल काही गोष्टी दिसण्यामध्ये सारख्या आहेत. दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी. वर बजाने दो सारखी, वर बजाने दो सारखी. वर्म जाने तो पारखी
नाही. काही गोष्टी दिसण्यात सारख्या आहेत पण असण्यामध्ये सारख्या नाही. कीर्तन सुरू झालं. कीर्तनात खडी साखर दिसत नव्हती. चोपदार काय महाराज खडी साखर थांबा म्हणले. ज्याच्या घरचा कार्यक्रम आहे त्या माईला सांगतो. गेलो माईकडं. माय महाराजांना खडी साखर हवंय. माय कीर्तनातून उठल्या, घरात गेल्या, डब्याचं टोपण काढलं, मोठा लट खडा आणला आणि चौकदाराच्या हातात दिला. चौकदारानं आणला, पुल्ल्या कडला ठुला. पुढी बसलेल्या माणसानं त्याचा अडकुतानं कुटका केला, उचलला आणि मस्त मायकाच्या त्या अंडवर ठुला. बघितल्याबरोबर उचलून हिवाळला. दिसायलं खडी साखरेसारखं पण गोल लागना. त्यामुळे आपण फिरायलो, दिवसातून 3 ठिकाणचं जेवायलो, 3 ठिकाणचा 4 ठिकाणचा चहा प्यायलो. चहा पिण्यानं आपलं तोंड बिघडलंय. दुसरा खडा उचलला, मृदंग वादकाकडे टाकला. मृदंग वादक माझ्याकडे तिरप बघायले. म्हणजे हे बी सीजन चालू आहे, हे बी फिरायले त्यांचं बी तोंड बिघडलं असल. तिसरा खडा उचलला आणि ज्या चोपदार आणला होता का त्याच्याकडे टाकला. असं वाकडं तोंड करून बघायला माझ्याकडं. खडा एक तिघायला धोका द्यायला म्हणलं खडेत काहीतरी फाल्टाय. चोपदार काय महाराज तुम्ही आणलेली खडी साखर आहे का? ते म्हणले मी कुठं किराणा दुकानातून आणले. मंजुळानं आणून दिले. विचारतो मंजुळाला. गेलो माय काय महाराजाला दिलेली खडी साखरच आहे का? मंजुळानं कपाळावर हाणलं आणि मंजुळा म्हणाली माय एका डब्यात तुरटीन खडी साखर ठेवलेली होती. तुरटी खडी साखर दिसण्यात सारखी आहे पण असण्यात सारखी नाही. नावानं एक आहे, कार्यानं बदलय. नावानं एक आहे, गुणानं बदलय. नाव ज्ञानेश्वर आहे. नाव ज्ञानेश्वर आहे. आळंदीतले ज्ञानेश्वर आणि आमच्या देवडीतला ज्ञानेश्वर. नावानं एक पण गुणानं सारखे कुठे. ज्ञानेश्वरचा मित्र घरी आला. काकू कुठं गेला ज्ञानू? काकून सांगितलं सकाळ सकाळ जाळ घेऊन मासे धरायला गेला. नाव एक, गुणानं वेगळे. नाव एक, कार्य वेगळं. तसं अभंग एक आहे, अभंगाची भूमिका वेगळी आहे. अभंगातला प्रणिपाती विषय वेगळा आहे. विठ्ठल अभंगातला प्रणिपात्य विषय असा आहे. आज जगद्गुरु तुकोबार आहे. आम्ही नाम गाऊ असं म्हणतात. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आम्ही काय करू त्याचं नाम गाऊ. नाम गाण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. एक, ज्या देवाचं नाम गायचंय त्या नामावर दृढ विश्वास असला पाहिजे. 2, नियम असला पाहिजे. आणि 3, एकनिष्ठता, एकनिष्ठता असली पाहिजे. निष्कामा इच्छाई
विठ्ठली विश्वास पाहू नये वाट अनिकाची. त्या नामावर काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे. विश्वास. त्या नामावर विश्वास नसेल तर केलेलं नाम व्यर्थ आहे. आम्ही नाम घेतो, विश्वासानं घेतो का दुसऱ्याकडे बघून ईर्ष्यापोटी घेतो? हॅलो, दुसऱ्याकडे बघून. आणि म्हणून तुकोबारानं पुढे बोलले, पाहू नये वाट अनिकाची. रामभाऊन माळ घातली श्यामभाऊन. सप्ताह झाला, आज पौर्णिमा आहे. अंबाबाईचा आला मला फोन सांगा कुणी दिलं मिस कॉल. आणि ते कडक असतं ते तामस वाद्य आहे महाराज. तिथं काय सात्विक वाद्य आहे का? विठ्ठला विश्वास असायला पाहिजे. विश्वास. दुसरीकडे बघून नाम घेऊ नये. का? ईर्ष्यांत करणा धरून दुसरीकडे बघून घेतलेलं नाम साध्यापर्यंत घेऊन जात नाही, फलश्रुती होत नाही. म्हणून विश्वास असला पाहिजे. दुसऱ्याकडे बघून केल्यावर नाम काय होतंय? जाता जाता गमतीने महाराज दृष्टांत सांगायचे. इकडं सत्यनारायण घालण्याची पद्धत आहे का? कोण घालतंय? जनावरांचे व्यापारी. सत्यनारायणची पूजा कोण घालतंय? ब्राह्मण बुवा. हाय ते काही तर तेवढी घरी असू द्यात. मी जातोय, मी का राहतोय का सकाळी? धूपम समर्पयामि दीपम समर्पयामि शर्करम समर्पयामि गंधम समर्पयामि ओम नमः स्वाहा दिवाय स्वाहा. शेजारीचे सत्यनारायण घातला आणि ह्याच्या बायकोला प्रसादाला बोलविलं. कशाचा प्रसाद आहे? अहो सत्यनारायणची पूजा घातली आहे. बर 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 बर. आली घरी, नवऱ्याला हट्ट धरला. मालक काय? शेजार निचत गेलते का? प्रसादाला बोलविल तर बरं. आपल्याला बी त्यांना बी आपल्या घरी प्रसादाला बोलवायचंय. मालक म्हणले कस काय? आपल्या बी घरी सत्यनारायण घालायचंय. हे म्हणला कशाला वाट जायली तू बस निवांत. नाही घालायचंय. बायकोच ऐकावं लागतंय.
चौकदाराचं लग्न झालंय का? इथले माणसं हुशार आहेत. इथले माणसं म्हणले बाबा महाराज डुम नाही र, चौकदार बी डुमना हुडका. का जोल लागावी लागते खांद्याची. ऐका एक बैल असं एक बैल असं झालं तर एका बैलाचा खांदा येतो. बायकोच ऐकावं लागतंय. महाराज तुमचं अजून झालं नाही. ओंकार महाराज का झालंय नाही? आता एवढं ऐकत का निवडी करायचं आता होईल म्हणून बी काय घ्या. काय लय अवघड आहे आता. इकडं कसं आहे मला माहिती नाही, पण आमच्याकडं तर लय भानगड चालू आहे. कीर्तन झाले की पोराच्या बापाची मिठी आहे, चला चहा प्यायला. नका अच्छा म्हणालोय. गोरी नेणार, चहा देणार, पाया पडून दक्षिणा देणार आणि हळूच म्हणणार 32 वर्षाचा टोनगा झालाय. तुम्ही फिरताव बघा. आम्हाला कशाचीच अपेक्षा फक्त नारळ पूर्वी झाली की बास. मी त्याला सांगत असतो नारळ भेटल. हे प्रमाण कोणी धरू नका. गाणं आहे पण त्या काळात गाणं लिहिले. हे गाणं लिहून आज 12 वर्ष झाले महाराज. 12 वर्षाखाली गाणं लिहिले. ते गाणं आज खरंय. हुंडा नको मामा फक्त पुरगी द्या मला. तुमचं झालंय का? वा धन्य माता पिता तयाची. तुमच्यासारखा भाग्यवान तुम्हीच महाराज. बायकोच ऐकावं. अहो रामानं ऐकलंय, कृष्णानं ऐकलंय, महादेवानं ऐकलंय, निवळीकर रोज ऐकत. तुम्ही काय ऐकू नये? ऐकावं. शास्त्र बंधन आहे. हिताचं ऐकायला परवानगी आहे. अहिताचं ऐकू नये, हिताचं ऐकावं. माय बापापासून वेगळं राम म्हणलेलं ऐकावं. आणि सप्त्यात पट्टी द्या, पंगत घाला, ऐकू नये. असं का? हिताचं जरूर ऐकावं. पट्टी द्या म्हणत असल, पंढरपूरची वारी करा म्हणत असल, कीर्तन ऐकायला जा म्हणत असल तर त्या पत्नीचं जरूर ऐकावं. ती पत्नी नाही, ती धर्मपत्नी. आमच्या महाराजांना म्हणावं धर्मपत्नी वेगळी, प्रिय पत्नी वेगळी. व्याख्या करत असताना सांगावं धर्मपत्नी पतीचा उद्धार करते आणि प्रिय पत्नी पतीला नरकाच्या द्वारात घेऊन जाते. विठ्ठल हक्क धरला बायकोन ऐकलं. आता सत्यनारायण घालायचाय. कसा घालायचाय, काय फायदा आहे माहिती नाही, त्याच्यापासून काय होणार आहे माहिती नाही. घालायचाय पण कसा कसा? शेजारीकडे बघून. कुणाकडे जावं लागतं? गेलो ब्राह्मणाकडे. देव बाप्पा काय सत्यनारायण घालायचं? देवा म्हणले बरं आमची दक्षिणा घट. दिलं 5 हळकून, 5 वाट्या, 5 सुपाऱ्या. खाली गेलं 51 रुपये दक्षिणा लागल. आलं चिटुरी घेऊन घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी सामान गोळा केलं. पहाटे 5:30 वाजता ब्राह्मण मस्त सोळं नेसून तांब्याची पाण्याची घागर भरून घेऊन त्याच्या घरी आलो. पहाटे 5:30 वाजता ब्राह्मण सांगायला हे पूजा करायला. आपल्या मनानं पूजा करतो का ब्राह्मण सांगेल तसं करतो? ते सांगतील तसं करतो. अनागाईचं शेण आणलं, सारविलं, चौरंगाना आणला, किळीचे खोटाना आणले, सत्यनाचा फोटवाना आणला, 2 पाटाना आणले, बसावरी बसले. मस्त पूजा सुरू झाली आहे. ब्राह्मणानं पाण्यात असा बोट बुडवावं. ममा म्हणा, ममा आत्मना हा ऐका ना. ते म्हणेल तसं हे म्हणाले, ब्राह्मण करेल तसं हे करायले. मस्त ब्राह्मणानं असं कुंकू घ्यायचं बोटावर, असं पूजेवर टाकायचं. गंधम समपयामी
लगेच हे बी कुंकू घ्यायचं असं करून शिपायचं अक्षदम समर्पयामी ब्राह्मणानं टाकायच्या हे बी टाकायच्या मनन करीना ब्राह्मणाकडे बघून करायचं आणि मला वाटतं आपण सगळे सुद्धा पूजा करताना कशी करतो ते त्यांच्याकडे बघूनच करतो की नवग्रहाची पूजा झाली आणि मग ऐका ही सत्यनारायणाची कथा सुरू झाली की खाल्ल्या भाषेत कीर्तन सांगितलं तरी माणसं गुदाड्या पुल्ल्याला बसून आणि सत्यराची कथा काय कळणाऱ्या बसून पाटावर असं गिरक्या मारायला ब्राह्मणानं बघितला झोपी चाललंय की झोपी जाऊ देव तर कार्य निष्फळ जातोय आणि हाक मारावं तर आपले मंत्र बंद पडते युक्ती केली काय तांबेनं भरलेली होती का घागर त्याच्यात हात बुडविला आणि मंत्र म्हणित म्हणित त्याच्या तोंडावर शेपला त्याच करून जाग गडबडीनं जाग झालं त्याला वाटलं ब्राह्मणानं तोंडावर पाणी टाकलंय त्यार ते पाणी वत म्हणाले काय की उचलली तांब्याची घागर भडभड भड ब्राह्मणाच्या अंगावर वतली तुम्ही हसायला वामन ठणठणा बॉम्ब लायलं का थंडीचे दिवस गार चिच पाणी महाग सरकल देव बाप्पा आणि त्याला उजव्या हाताचा दिला लावून ह्याला वाटलं असाच असतंय काय की हे बी महाग सरकला पामला डाव करे हाताचा लागला झाला सत्यनारायण सुरू रागावलेल्या ब्राह्मणाने ह्याच्या गचीला धरलो ह्याला काय माहित ह्यानं बी ब्राह्मणाच्या गोचीला धरलो ही ह्याला लोटायले ती ह्याला लोटायले अर्धा तास दारात लोटांगण ही त्याच्या बोकांडी ही त्याच्या बोकांडी ती बायकू होती का बायकू त्याची तिने कुणाला हाक मारावी का चोपदार पकवाजे महाराज पळा म्हणावं का ती मस्त चेका देऊन उमऱ्याला बघत होती ती म्हणत होती असाच असतंय काय की सत्य दृष्टांत संपला सिद्धांत ऐका होता का तसा होता नव्हता घालण्याची पद्धती चुकली कसा घातला होता दुसऱ्याकडे बघून साधा व्यवहारातला सत्यराची पूजा दुसऱ्याकडे बघून घालून जमत नाही नाम हे तर जीवनाचं उद्धार करणार महाराज एक साधन आहे आणि हे नामरूपी साधन दुसऱ्याकडे बघून करू नये पाहू नये वाट अनेकाची निष्काम निच्छडी विठ्ठली विश्वास नामावर काय असला पाहिजे विश्वास असला पाहिजे एक दोन नाम घेण्यासाठी नियमाचा भाव ज्ञानोबराय इतकं भारी बोलले जो नियमानं नाम गातो लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ